सांगितलं ह्या बैलाचं वैशिष्ट्य काय आहे. हा बैल आत्ता उभा राहिला आहे ना, तर ह्याच्या मागं आहे ह्या बैलाची जिद्द. ह्याच्या एवढा अप अँड डाऊन्स आपण म्हणून मृत्यूच्या दाड्यातून हा बैल किती वेळा तरी निघलाय आणि आज तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. काय काय प्रसंग झालेत आणि हा बैल कशातून निघाला हे कळू दे एकदा, महाराष्ट्राला कळू द्या, बैलगाडी शौकीनांना कळू. कुठनं बैल निघाला ह्या. बैल शक्यतो पहिलं त्याला कानाच्या पडद्याचा आजार आत्तापर्यंत चालूच आहे. त्याच्यापासून त्याला पॅरलाइज झाला. लय कष्ट केलेलं, आकांक्षा त्याच्याबरोबर गेल्या. आमचे डॉक्टर आहेत सतेज म्हात्रे, त्यांनी जेव्हापासून असे त्याला जीव लावलेला बैल करायचा. बैल झाला, बैल लालीतनं निघाला. मोस्टली आत्तापर्यंत आमचा अनुभवानुसार लालीतनं निघालेला बैल अजून कुठं पळाला नाही, पण तो अजून मग पळते. मेहनत ही त्याची जिद्द, आमची मेहनत. आणि डॉक्टर साहेबांनी आम्हाला केलेला एक उपकारच असेल त्यांचे आमचे. पहिल्या टाईमच्या जीव त्याचा उपकार नाही विसरू शकत.